संभाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी बोलले की शिवाजी राजांनी हे स्वराज्य घडवलं, धर्मासाठी जगले, तसं तुम्ही सुद्धा त्याहून काहीतरी विशेष करून दाखवा. हे शब्द शंभूराजांच्या मनात होते आणि शंभूराजांनी तसं जगावेगळं करूनच दाखवलं. जेव्हा राजांना औरंगजेबने पकडलं तेव्हा त्यांचे डोळे काढायला सांगितले आणि जो डोळे फोडणारा हबशी होता तो पुढे आला आणि राजांना म्हणाला की आता हा बोला आणि नंतर पळून जा. पण राजे म्हणाले आप अपना काम करो. त्याने राजांना डोळे बंद करायला लावले. पण राजे म्हणाले की फितुरी करणाऱ्यांना समजलं पाहिजे की स्वामीनिष्ठा काय असते. मी या धर्म आणि स्वराज्यासाठी डोळे फोडून घेतोय. राजांनी तसेच आपले डोळे उघडे ठेवले आणि त्या हापशाने आपले डोळे बंद केले व त्या लाल सांडशी राजांच्या डोळ्यात खुपसल्या. तेव्हा त्यांच्या तोंडून फक्त जगदंबा आवाज आला आणि औरंगजेब भिंतीला कान लावून ऐकत होता की संभाजी आता तरी वेदनेने ओरडेल, पण त्यांच्या मुखात फक्त देवाचं नाव होतं. मग राजे म्हणाले की समर्थ, केलं ना मी काहीतरी विशेष, जमलं ना मला. शिवाजी राजांनी धर्मासाठी कसं जगायचं हे शिकवलं आणि आज संभाजी धर्मासाठी कसं मरायचं